आपण थेट एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात जाणार आहोत। बाबाजानी दुर्रानी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत बाबाजानी दुर्रानी। कार्यक्रमाची थेट दृश्य, अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित असलेले आपल्याला दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये बाबाजानी दुर्रानी आणि त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला, त्याची दृश्य आपल्याला दिसतायत। बाबाजानी दुर्रानींचा काँग्रेस प्रवेश, ज्याची थेट दृश्य आपण बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं। आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी बोलूया। सुस्मिता, काय अधिक माहिती? बाबाजानी दुर्रानी यांचा जंगी पक्षप्रवेश हा आज आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आपल्याला माहिती देतील। पण आपण बघतोय बाबाजानी दुर्रानी, त्यांचे समर्थक पदाधिकारी हे सगळे काँग्रेसमध्ये त्यांच्याबरोबर प्रवेश करतायत, त्याची थेट दृश्य आपण बघतोय। बाबाजानी दुर्रानी यांचा पक्षप्रवेश, प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ते सुरुवातीला, आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, खरं तर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट, या दोन्हीमध्ये बाबाजानी दुर्रानी यांनी काम केलेलं होतं। परभणी जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचं हे नेतृत्व म्हणावं लागेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन थेट काँग्रेसमध्ये त्यांनी आज हा प्रवेश करण्याचं निश्चित केलेला आहे। राष्ट्रवादी पक्षामध्ये आपली घुसमट होत असल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं। आता आपण बघतोय मंचावरती हर्षवर्धन सकपाळ असतील, अमित देशमुख असतील, यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वाचा पक्षप्रवेश काँग्रेसच्या टिळक भवनामध्ये होतोय। गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं असेल तर काँग्रेसमध्ये काही लोकांचे पक्षप्रवेश हे होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि परभणीतील हे महत्त्वाचं नेतृत्व ज्या अर्थी हा पक्षप्रवेश होतोय, याचा थेट फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे। अल्पसंख्याक समाजासाठी सुद्धा बाबाजानी यांचे नेतृत्व महत्त्वाचं आहे। माजी आमदार म्हणून त्यांनी परभणीमध्ये यापूर्वीही नेतृत्व केलेलं आहे आणि अजित पवार गटामध्ये आपली घुसमट होत असल्याचं सुद्धा त्यांनी वारंवार म्हटलेलं होतं। आणि काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्याने भाजप विरोधात लढण्यासाठी जंग पिछाडलेला आहे आणि म्हणूनच आपण काँग्रेस सोबत जाणार असल्याचं सुद्धा बाबाजानी दुर्रानी यांनी म्हटलेलं आहे। हा जंगी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आता मंचावरती आपण बघतोय होत आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुस्मिता।